पारनेर तालुक्यातील पहूर शिवारात वीज मंडळाचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असून विजेअभावी शेतकरी बांधवांची पिकं प्रचंड उष्णतेने कोमेजून जात आहेत। यामुळे शेतकरी बांधवांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा या मागणीसाठी आज उपविभागीय अभियंता पहूर उपविभाग या ठिकाणी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। याविषयी आपण जाणून घेत आहोत पहूर कसबे येथील काही शेतकरी बांधवांकडून त्यांच्या प्रतिक्रिया। लाईटचा भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही त्रस्त झालो असून त्यामुळे आम्ही एक निवेदन देण्यास करत आहोत। आता मे महिना चालू असताना दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे। थोडेफार पाणी शेतकऱ्याकडे आहे। थोडेफार पाणी देण्यासाठी 15-20 मिनिटाचा कालावधीसुद्धा वीज पुरवठा कंपनी आपल्याला देत नाही। शेतकऱ्या 47 ते 48 तापमान तपत असताना शेतकऱ्यांना भर दुपारी लाईट आल्यानंतर शेतात जावं लागते आणि काही शेतकऱ्यांना उष्माघाताने अक्षरशः पहूरमधील 2-3 शेतकरी कोमात गेलेले आहेत। इतकी वाईट परिस्थिती असताना प्रशासन शेतकऱ्यांकडे दुजाभाव करत आहे आणि शेतकऱ्यांना चुकीची वागणूक देत आहे। शेतकऱ्यांनी कसं जगावं हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे। त्यामुळे आम्ही आज वीज पुरवठा कंपनीकडे महावितरणाकडे विनंती अर्ज देण्यात आलेला आहे। जर आमची मागणी पूर्ण नाही झाल्यास आम्ही ह्याच कार्यालयात काही दिवसात धरणे आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत। धन्यवाद। यासोबतच आपल्यासोबत आहेत वीज अभियंता। काय सांगणार आपण या सर सप्लाय आपण 2 पार्टमध्ये नाचनखेडा फिडर चालवत होतो। आता कसं केलं पिंपळगाव गोलातला नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसल्यामुळे अर्धा भाग तिकडे आपण डायव्हर्ट केलेला आहे। त्यामुळे राहिलेला लोड कमी असल्यामुळे आपण तो एकाच पार्टमध्ये चालवत होतो। पण त्याचे 4 पार्ट आहेत। एक शेंदुनीकडे जातो, एक शेरी साईडला जातो, एक खर्चाना साईडला जातो। त्यामुळे कुठल्या एका पार्टला फॉल्ट झाला तर टोटल फिडर बंद पडतो। तरी आपण आता पुढे एक तारखेपासून तो फिडर परत 2 टप्प्यात चालवायची तयारी आहोत। जेणेकरून एक फॉल्टी झाला तर तो भाग आपण अलिप्त ठेवून आपल्याला पुढचा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना सप्लाय व्यवस्थित देता येईल आणि पुढच्या 8 पार्टमध्ये जो भाग अफेक्टेड होता त्यालाही पुन्हा 8 तास सप्लाय देता येईल। ओके, धन्यवाद साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल।